For programming your 8051 microcontroller, we are commonly use one software that is KEI, K-E-I. So for that purpose, I have to share the entire screen. Okay, so for that purpose that we are going to use one software that name its name KEIL, KEIL. Okay, so how to write the program in the KEIL? So initially this seems to be a very say complicated process to write the program in the KEIL, but once you will just familiar with this one, it is very easy. ओके याच्यामध्ये बऱ्याच स्टेप्स वाटतात तुम्हाला स्टार्टिंगला की बरीच लेंदी प्रोसेस आहे प्रोग्राम राईट करण्याकरता किल सॉफ्टवेअर यूज करायची पण तुम्ही 2-3 वेळ प्रॅक्टिस केल्यानंतर त्याची सवय होऊन जाईल सो फर्स्ट वॉट एव्हर द प्रोग्राम इज देअर यू नीड टू क्लोज इट आधी बाय डिफॉल्ट जो प्रोग्राम असेल त्याला क्लोज करायचं फर्स्ट स्टेप इज टू गो टू द प्रोजेक्ट टॅब दिस इज द किल सॉफ्टवेअर या किल सॉफ्टवेअर मध्ये इथं प्रोजेक्ट टॅब आहे प्रोजेक्ट टॅब मध्ये गेल्यानंतर यू हॅव टू गो ऑन न्यू मायक्रोविजन प्रोजेक्ट okay so I have selected the new microvision project then go to a directory I will recommend you to just go into the directory where the kill software is installed or any directory which you can easily remember create there is a folder here I am going to create my first example say my experiment1 expt experiment1 okay so I have created this okay then you have to give some name so exp1 I have given the name for this project so then we have to select which type of microcontroller you are supposed to use because in the market there are hundreds of manufacturer market मध्ये जवळपास कितीतरी manufacturers hundreds of manufacturer and each manufacturer has its own series of controller जसं आपण मार्केटमध्ये बघतो सपोज तुम्हाला सॅमसंगचा मोबाईल परचेस करायचा असेल तुम्हाला मोबाईल परचेस करायचा आहे फर्स्ट ऑफ ऑल यू वॉन्ट टू परचेस अ मोबाईल फोन और सेल फोन सो देर आर एन नंबर ऑफ सेलफोन मॅन्युफॅक्चरर्स अवेलेबल इन द मार्केट मार्केटमध्ये भरपूर सारे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ब्रँड्स अवेलेबल आहेत येस ऑर नो येस सर ओके तसंच मला जर मायक्रो कंट्रोलर सिलेक्ट करायचं असेल मायक्रो कंट्रोलर यूज करायचं असेल तर मार्केटमध्ये भरपूर सारे मायक्रो कंट्रोलरचे मॅन्युफॅक्चरर्स अवेलेबल आहेत आणि खूप साऱ्या कंपन्यांचे मायक्रो कंट्रोलर आहेत मग एसर लॅब पासनं आता एसर लॅब्स वगैरे वगैरे या भरपूर सारे ही जी लिस्ट दिसते ना तुम्हाला आर यू एबल टू सी दिस लिस्ट मी जी लिस्ट पॉपअप करतोय तुम्हाला हो सर ओके येस सर these are the various manufacturers available in the market but we are going to use Philips आपण कुठलं यूज करतोय नॉर्मली फिलिप्सचं आणि फिलिप्सच एक ब्रँड आहे NXP तर NXP मध्ये मला जे प्रोसेसर आता NXP मध्ये मी ठीक आहे जसं आता मोबाईल परचेस करताना आपण डिसाईड केलं की मला सॅमसंगच्या कंपनीचा मोबाईल परचेस करायचा आहे मग सॅमसंगचा फक्त एकच हँडसेट आहे का मार्केटमध्ये सॅमसंगच्या जे ब्रँड असेल मोबाईलचं त्यांचं एकच मॉडेल आहे का अवेलेबल so they have n number of models available okay so in the same manner depending on the requirement of the customer because customer requirements are different आता तुमच्या घरी सपोज तुमच्या आजींना मोबाईल यूज करायचा असेल तर त्यांना स्मार्टफोन आणि एकदम हाय एंड देऊन चालणार नाही त्यांच्याकरता बेसिक कीपॅड वाला फोन लागेल तुम्हाला जर लागेल तर तुम्ही बेसिक कीपॅड वाला परचेस यूज नाही करणार you required the smartphone so as per the requirement of the customer they have manufactured the various model so in the same manner my microcontrollers are also available in the different specifications वेगवेगळ्या स्पेसिफिकेशनचे मायक्रोकंट्रोलर अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि एका मॅन्युफॅक्चरचे पण भरपूर आहेत मग ही लिस्ट आहे आता जर फिलिप्सच घ्यायला झालं ना तर 80 ची पूर्ण लिस्ट दिसेल तुम्हाला सो वी आर इंटरेस्टेड इन 89C51RD2 आपल्याला 8051 पाहिजे सो आपण कुठला घेणार आहे 89CV51RD2 okay so here you have to just go down and then here I will get P89V51RD2 हा माझा कंट्रोलर आहे किंवा तुम्ही इथे डायरेक्टली करू शकता P89V RD2 हा आला तुमचं डायरेक्टली so you have two methods to search this one either search manually require lot of time
Then it will show you the specification. इथं त्याचे स्पेसिफिकेशन दिसतात तुम्हाला डिस्क्रिप्शन. The controller is 40 megahertz, 5 volt, 8051 base microcontroller with 32 input output line, 3 timer counters, 9 interrupts, 4 priority levels, like this one. ओके, दुसरा जर घेतला त्याच्या वेगळे आणखी स्पेसिफिकेशन, त्याचे वेगळे स्पेसिफिकेशन, प्रत्येकाचे स्पेसिफिकेशन डिफरंट आहे. सो आय एम गोइंग टू सिलेक्ट दिस वन. Then it will ask you whether you want to copy startup.a51 to project files and add to files. You need to copy it because if you are not copy then your program does not build properly. Okay, so याला कॉपी करायचं. मग इथं प्रोजेक्ट टॅब मध्ये तुम्हाला हे दिसतं प्रोजेक्ट आणि टार्गेट आणि सोर्स ग्रुप. सोर्स ग्रुपला A51 फाईल आलेली आहे तुमची. स्टार्टअप A51 म्हणजे तुमच्या इथपर्यंतच्या स्टेप्स बरोबर आहे. ओके, देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? यू हॅव टू क्रिएट अ न्यू फाईल जिथं प्रोग्राम आपल्याला टाईप करायचं आहे. मग आता मी प्रोग्राम टाईप करतो org0000h. म्हणजे मी प्रोग्राम स्टार्ट केला आहे. दिस इज माय फर्स्ट लाईन. देन आय विल राईट मूव a,#5. ओके, पहिली स्टेप लिहिली. दुसरी मूव r0, #3. ओके, आणि I will just make one intentional mistake over here. मी एक intentional mistake केलेली आहे, त्याचं काय होतं ते बघूया आपण. Then I have do the add a, r0. Then I have written move p1, a and then write end. So I have written the program. आता प्रोग्राम रीड केल्यानंतर you need to save this file. ही फाईल तुम्हाला काय करायची? सेव्ह. पण ही फाईल सेव्ह करताना तुम्हाला experiment1.asm. You need to save this file with the file name asm, म्हणजे assembly language file. Okay, here you need to remember this step is very important. assembly language file आहे त्यामुळे तुम्हाला एक्सटेन्शन इथं कंपल्सरी द्यायचं. ती फाईल सेव्ह झाल्यानंतर त्याचा कलर चेंज होईल. आधी ब्लॅक होतो. तुम्ही asm केल्यानंतर किंवा सी केल्यानंतर दॅट कलर विल गोइंग टू बी चेंज. नाउ what you have to do, the next step is very important. सोर्स ग्रुप मध्ये ऍड करायची. राईट क्लिक ऑन द सोर्स ग्रुप. ओके, राईट क्लिक केल्यानंतर ऍड एक्झिस्टिंग फाईल टू ग्रुप सोर्स ग्रुप 1. ओके, त्यानंतर तिथं आल्यानंतर इथं ऑल फाईल्स करायचं आणि जी ASM फाईल आहे ती इथं ऍड करायची. आता इथं फक्त स्टार्टअप होतं. when I am going to add this one, my file experiment is going to be appear over here. ओके, आता एक्सपेरिमेंट फाईल आली इथं. देन अगेन यू हॅव टू सेव्ह. त्यानंतर हा प्रोग्राम झालाय माझा टाईप करून, पण हा कशातला असेंब्ली लँग्वेज मध्ये आहे. सो हा असेंब्ली लँग्वेजचा प्रोग्राम माझ्या कम्प्युटरला समजणारच नाही, कंट्रोलरला. त्याकरता तुम्हाला काय करायचंय? त्याला डिबग करायचंय. ओके, बिल्ड करायचंय, टार्गेट बिल्ड करायचंय आपल्याला. सो बिल्ड मध्ये काय येतं की बिल्ड मध्ये तुम्हाला आहे ना एरर्स दाखवतात. ओके, म्हणजे आपण बघितलं ना त्याच्यामध्ये लिस्ट फाईल वगैरे जनरेट होतं, तर इथं मला एरर आहे. ओके, मग आता एरर काय आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. इथं माझा काय दिसतंय तो, आर यू एबल टू सी दिस व्हॅल्यू? इथं दिसतंय तुम्हाला एरर A45 अनडिफाईन सिम्बॉल पास टू. ओके, ते छोटं आहे थोडस. ओके, मग इथे एरर आलाय. मग एरर आलेला आहे तर मला एरर तर रिमूव्ह करावं लागेल. दिस इज कॉल्ड एज ट्रबल शूटिंग. तुम्ही जेव्हा प्रोग्रामिंग करता तेव्हा तुमच्यामुळे काही मिस्टेक होऊ शकतात. ओके, टायपिंग करताना मिस्टेक होतात आणि मोस्ट कॉमनली हॅपन मिस्टेक इज आपण 0 आणि O मध्ये कन्फ्यूज होतो. ओके, कारण 0 आणि O ह्या एकमेकांच्या खालीच कीज आहेत दोन्ही कंट्रोलर बोर्डवर. तर तिथे माझे काय झालं, मला इथं 0 टाईप करायचा होता. बाय मिस्टेक आय हॅव टाईप O. तर इथे मी 0 करतोय, इथं परत 0 करतोय. 0 चेंजेस केल्यानंतर सेव्ह करायचं, परत बिल्ड करायचं. आता काय मेसेज आलाय? 0 एरर, म्हणजे आता माझ्या फाईलमध्ये कुठलाच एरर नाहीये. ओके, नाउ माय फाईल इज एरर फ्री. सो सिंटॅक्स एरर जर असेल, रिमेंबर देर आर डिफरंट टाइप्स. लॉजिकल एरर असतो आणि सिंटॅक्स एरर असतो. तर लॉजिकल एरर या बिल्ड प्रोसेसमध्ये आयडेंटिफाय करता येत नाही. कम्प्युटर कॅनॉट डिटेक्ट द लॉजिकल एरर, इट विल डिटेक्ट ओनली सिंटॅक्स एरर. ओके, लॉजिकल एरर म्हणजे आपण प्रोग्रामिंग करताना चुकीच्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत तर त्या आपल्याला माहिती असतात. ओके, तो कम्प्युटरचा प्रॉब्लेम नाही. कम्प्युटर आपण जे इन्स्ट्रक्शन दिलेले असेल तेच एक्झिक्यूट करतो. सो सिंटॅक्स एरर झालेला असेल तर तो इथं आपल्याला शो करतो. ओके, सो नाउ सिंटॅक्स एरर म्हणजे काय? आता आणखी एक एरर मी करतो इथं. ही डायग्राम बघा. A,R0 लिहायचं असते, मी AR0 लिहिलं आणि हे केलंय, तर हा झाला माझा सिंटॅक्स एरर. ओके, सो इथं तुम्हाला परत येतं एरर A53
3 मिसिंग युजिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे इथं एक जरी माझ्याच्याने मिस्टेक झाली तरी तो एरर होतो. सो यू नीड टू जस्ट व्हेरी केअरफुली टाईप द प्रोग्राम. ओके, म्हणजे सिंटॅक्स तुम्हाला फॉलो करायचा आहे. आता एक बिल्ड प्रोसेस झाली, म्हणजे इथपर्यंतचा माझा प्रोग्राम जो आहे तो व्यवस्थित आहे. व्हॉट नेक्स्ट? सो आफ्टर दॅट आय हॅव टू डिबग. मग डिबग करण्याकरता इथे डिबग टॅब आहे आणि डिबगला स्टार्ट स्टॉप ऑप्शन्स आहे. या टॅबमधनं करू शकता किंवा इथं त्याचा शॉर्टकट आहे डी. ओके, सो डिबग मीन्स इट इज गोइंग टू कन्वर्ट युअर प्रोग्राम इन टू युअर से हेक्साडेसिमल कोड, हेक्स कोड मध्ये कन्वर्ट होतो. ओके, मग तिथे इव्हॅल्युएशन मोड आहे माझ्याकडे आता त्याच्यात. सो नाव तुमचा जो कोड आहे ना, whatever the code you have written, that is going to be converted like this one. Okay, आता जी माझी पहिली इन्स्ट्रक्शन होती move a,05, तर move a,05 जे होता ना, सॉरी हा move a,05 त्याचं हेक्साडेसिमल कोड आहे 7405. 74 इज द कोड फॉर move a. म्हणजे मुवमेंट ऑपरेशन करण्याकरता मायक्रो कंट्रोलरला काय समजतं की त्याला एक व्हॅल्यू दिलेली आहे. 74 असेल म्हणजे तो मुवमेंट ऑपरेशन परफॉर्म करेल. ओके, नंतर कोणती व्हॅल्यू मूव्ह करायची आहे? 5 व्हॅल्यू, म्हणून इथं आला 05. ओके, इफ आय एम गोइंग टू चेंज द व्हॅल्यू, दॅट व्हॅल्यू इज गोइंग टू चेंज ओव्हर हियर. इथं 0x स्टँड्स फॉर युअर हेक्साडेसिमल नंबर. आपण इथे हॅश साइन लिहिलेली आहे. वी हॅव रिटन हिअर हॅश, आणि इथं काय आलेलं आहे 0x05, म्हणजे हा जो नंबर आहे हा हेक्साडेसिमल नंबर आहे. आता दुसरी इन्स्ट्रक्शन आहे मूव्ह R0. मूव्ह R0 करता व्हॅल्यू आहे, कोड आहे 78, आणि कुठली व्हॅल्यू मूव्ह करत आहे मी 03. ऍट a,r0 28, म्हणजे तुमच्या ज्या मायक्रो कंट्रोलर प्रोग्राम मध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू जातील त्या व्हॅल्यू ह्या नाही जाणार आहेत, मूव्ह ए वगैरे. त्याच्यामध्ये काय जाणार आहे 7405, 7803, 28, F590, ह्या व्हॅल्यूज तुमच्या मायक्रो कंट्रोलरला जातील. त्याला मूव्ह वगैरे इन्स्ट्रक्शन समजत नाहीये. ओके, मायक्रो कंट्रोलर डज नॉट अंडरस्टँड मूव्ह अँड ऑल दिस थिंग. इट विल अंडरस्टँड ओनली द हेक्साडेसिमल नंबर. ओके, सो मुवमेंट ऑफ अॅक्युम्युलेटर मध्ये मुवमेंट करण्याकरता जो कोड आहे किंवा जो हेक्साडेसिमल नंबर आहे तो 74 आहे. रेजिस्टर R0 मध्ये मुवमेंट करण्याकरता जो नंबर आहे तो 78 आहे. ऍडिशन करायची रेजिस्टर R0 ची आणि A ची, त्याच्याकरता जो कोड आहे तो 28 आहे. ओके, असे प्रत्येक याच्याकरता कोड्स आहेत. ते कोड जनरेट होतात. ते कोण जनरेट करतं? तुमचं कम्प्युटरमध्ये एक सॉफ्टवेअर आहे. जेव्हा तुम्ही डिबग करतात ऍट दॅट टाइम दीज कोड्स आर ऑटोमॅटिकली जनरेटेड. ओके, ते सॉफ्टवेअर ते कोड जनरेट करतं. त्यामुळे हे प्रोसेस सिंपल आहे. ओके, नाव माय प्रोग्राम इज डिबग. आता काय करायचं आपल्याला? चेक करायचंय. सो चेक कुठे करणार? आता अॅक्युम्युलेटर मध्ये व्हॅल्यू गेली की नाही ते कसं कळेल मला? तर तुम्हाला या साईडला आहे ना रेजिस्टर्स दिसतात. इथं R0, R1, R2, R3, R4, R5, इथं A, B, C हे जे आहेत ना हे तुमचे रेजिस्टर आहे, आणि खाली PSW आहे. ओके, प्रोग्राम स्टेटस वर्ड, त्याच्यामध्ये पॅरिटी बीट आहेत, ओव्हरफ्लो आहे, रेजिस्टर बँक आहे, रेजिस्टर सिलेक्ट आहेत त्याच्यात. त्यानंतर तुमचं काय आहे त्यामध्ये फ्लॅग आहे, ऑक्झिलरी कॅरी आणि कॅरी, अशा भरपूर साऱ्या बीट्स आहेत. ओके, तर इथं मला काय चेक ऑब्झर्व करणार आपण नंतर स्टेप बाय स्टेप मूव्ह करताना इथं. सो त्याच्या आधी मी काय करतो की पेरिफेरल्स मध्ये जाऊन पोर्ट करतो. सो आय हॅव यूज विच पोर्ट्स? पोर्ट 1. सो मी इथं पोर्ट 1 केलेला आहे इथं ओपन आता. ओके, मग हा पोर्ट 1 आहे ना, या पोर्ट 1 च्या पिनला तुम्ही ऍक्च्युअल LCD किंवा 7 सेगमेंट डिस्प्ले कनेक्ट करणार. 8 पिन्स आहेत तर त्या 8 पिनचे दिसतात, आणि याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू शो होतात ना याची व्हॅल्यू असेल हेक्साडेसिमल मध्ये शो होतात. 0x मीन्स हेक्साडेसिमल. ओके, मग ही जी व्हॅल्यू आहे पहिले बीट आहे ती असतं 1, 2, 4, 8, 16, 32, 64 आणि 128. ओके, आणि टोटल ऍडिशन जी आहे ती असते 255. सो द 8 बीट रेजिस्टर कॅन मॅक्सिमम होल्ड द व्हॅल्यू ऑफ 255 or 256. ओके, सो नाउ आय एम गोइंग टू एक्झिक्यूट इट स्टेप बाय स्टेप. आता मी त्याला स्टेप बाय स्टेप करतोय. तर स्टेप बाय स्टेप म्हणजे कसं की पहिले काय करेल तो, इथे अॅक्युम्युलेटरची व्हॅल्यू किती आहे आता? आर यू एबल टू सी दिस? कारण तुमच्या स्क्रीनवर खूप छोटं दिसत असेल. दिसतंय तुम्हाला इथं? दिस लाईन? येस सर, येस सर. ओके, हो सर, दिसतंय पण छोटं. हा आता इथं फक्त तुम्हाला चेक करा, इथं A च्या समोर व्हॅल्यू किती आहे? जे रेजिस्टर विंडो मध्ये जिथे मी आता क्लिक केलेलं आहे. ओके, इथे जे क्लिक केलं इथे A ची व्हॅल्यू किती आहे? 0. तर मी आता स्टेप वाईज रन करतो याला. इथे A ची व्हॅल्यू किती झाली आता? 0.05. 0.5 झाली, आणि जी इन्स्ट्रक्शन होती त्याच्या समोर ग्रीन कलरची लाईन आली आहे. येस सर. ओके,
आता हे खूप महत्वाचं आहे की प्रोग्राम आहे ना स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट होतो, तो डायरेक्ट जम्प नाही करत, रॅन्डमली एक्झिक्यूट होत नाही. प्रोग्राम लाईन बाय लाईन म्हणजे पहिली लाईन नंतर दुसरी लाईन नंतर तिसरी लाईन नंतर चौथी लाईन असा एक्झिक्यूट होत असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसारच प्रोग्रामिंग करायची. अदरवाईज आपला प्रोग्राम आपल्याला प्रॉपर आउटपुट देणार नाही. त्यानंतर दुसरी इन्स्ट्रक्शन काय आहे माझी, R0 चे मध्ये व्हॅल्यू चेक करायची. आता इथं R0 ची व्हॅल्यू किती आहे, 0. ओके. आणि आपल्याला तिथं किती व्हॅल्यू पाहिजे, 3, म्हणून मी एका स्टेपने रन करतो. ओके, सो माय R0 व्हॅल्यू इज नाउ गोइंग टू बी चेंज. ओके, ऍड R0, सॉरी. ओके, सो R0 ची व्हॅल्यू इथे डिस्प्ले नाही झाली, बट दॅट इज गोइंग टू बी मूव, तिथं मूव झालेली आहे. आणि त्याच्यानंतर तुमची जी व्हॅल्यूज आहे ती इथं तुम्हाला रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे. आधी काय होतं तुमचं 250, 5 आणि 3 किती होतात, सो समथिंग इज गोइंग टू बी, 8. something is wrong. Okay, 5 3. Okay, so actually it is 8 and that 8 should be displayed over here, but by mistake it is showing 7 over here. There may be some 5 plus 3 8. Okay, so we are going to just once again we are going to try by changing the numbers over here. Okay, इथं मी काही number change करतो. So here I will write 4 and here I will write 2. Okay, accumulator मध्ये 4 आणि register 0 मध्ये 2. Then I am going to build debug. ओके, त्यानंतर स्टेप बाय स्टेप 4. इथं R0 2 आलेत, Yes, दिसतंय? sir. हो सर. ओके, त्याच्यानंतर थर्ड स्टेप म्हणजे दोघांची ऍडिशन झाली. द कंटेंट ऑफ R0 इज ऍडेड विथ द कंटेंट ऑफ A, म्हणजे तिसरी स्टेप झालेली आहे तुमची. R0 आणि A म्हणजे 4 आणि 2 ची ऍडिशन झाली. आणि हे सर्वात महत्वाचं की ऍडिशन झाल्यानंतर जो रिझल्ट येतो ना तो सुद्धा अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर होतो. इज इट क्लिअर? तुमचा 8051 मायक्रो कंट्रोलर मध्ये ऑपरेशन केल्यानंतर जो काही रिझल्ट येईल तो कुठे स्टोअर होणार आहे, तुमच्या अॅक्युम्युलेटर मध्येच. सो आता अॅक्युम्युलेटरची व्हॅल्यू इथे चेंज झालेली आहे. काय व्हॅल्यू आहे, 6. ओके, 6. आता ही 6 व्हॅल्यू मला अॅक्युम्युलेटर मध्ये तर दिसणार नाही. मी काही मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये जाऊन बघू शकत नाही व्हॅल्यू काय, त्याकरता मला बाहेर डिस्प्ले लागेल. आणि डिस्प्ले करता मी काय यूज करतोय, पोर्ट. सो या पोर्टच्या पिनवर मला चेक करायचंय. सो आय एम गोइंग टू चेक. त्यानंतर मी ती इन्स्ट्रक्शन काय केली, ती जी व्हॅल्यू होती अॅक्युम्युलेटरची ती पोर्ट 1 ला मूव्ह केली. पोर्ट 1 ला मूव्ह केल्यानंतर जिथे टिक दिसतंय ती दॅट मीन्स 1, इट हॅज 1 व्हॅल्यू. ओके, मग आता हे किती आहे, आता 2 टिक दिसत आहेत आपल्याला इथं. मग ह्या व्हॅल्यू कशा आहेत, तर या पहिल्या बीटची व्हॅल्यू असतं 1, दुसऱ्याची व्हॅल्यू आहे 2, तिसऱ्याची व्हॅल्यू आहे 4, चौथ्याची व्हॅल्यू आहे 8, 16, 32, 64 आणि 128. म्हणजे हे 2 आणि 4 आहेत. सो 2 प्लस 4, 2 प्लस 4 6, म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे तुमची, 6. ही व्हॅल्यू जी दिसत आहे तुम्हाला ही 6 व्हॅल्यू आलेली आहे. सो इज इट क्लिअर? आता परत आपण चेक करायचं असेल त्या व्हॅल्यू कशा चेंज होतात ते बघूया. ओके, सो इथं मी करतो आता 6 प्लस 2 करूया आपण. ओके, आता किती आलेत, 6 प्लस 2 इज युअर 8. 8 दिसतंय 8. इथं. 8 कसं, 1 Yes, sir. 2 4 8. ही जी पहिला ब्लॉक आहे ना 0 जो दिसतोय त्या पहिल्या ब्लॉकची व्हॅल्यू असतं 1, दुसऱ्या ब्लॉकची व्हॅल्यू आहे 2, तिसऱ्या ब्लॉकची आहे 8, सॉरी समथिंग इज गोइंग टू बी रॉंग ओव्हर हियर. तिसऱ्या ब्लॉक मध्ये 1 2 4 8, ठीक आहे, बरोबर आहे. पहिल्याची आहे 1, दुसऱ्याची आहे 2, तिसऱ्याची 4, चौथ्याची आहे 8. ओके, मीन्स दिस इज ऍक्च्युअली 2 टू दी पॉवर. हे जे असतात ना ह्या व्हॅल्यूज असतात 2 टू दी पॉवर. इथं आपण जर बघितलं तर 2 टू दी पॉवर 0 मीन्स 1, 2 टू दी पॉवर 1 मीन्स 2, 2 टू दी पॉवर 2 मीन्स 4 and 2 टू दी पॉवर 3 मीन्स 8. सो माझं ऍडिशन आहे 8, म्हणून इथं मला काय मिळतोय 8. ओके, हा झाला ऍडिशनचा प्रोग्राम. ओके, आता याच्यामध्येच मला सबस्ट्रॅक्शन करायचं असेल. ओके, सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, आय नीड टू सिम्पली मेक अ चेंज ओव्हर हियर. तिथं ऍडिशनच्या ऐवजी काय करायचंय, फक्त आता सब SUBB सेव्ह करायचंय. यू हॅव टू जस्ट डू इट, डिबग. ओके, आणि आता स्टेप बाय स्टेप रन करायचं असेल स्टेप बाय स्टेप करू शकतात.
रिझल्ट 6/2 किती येतो? 6 होता की किती होतं तिथं? और 4. इथे मिळतोय तुम्हाला 4. 1 2 4. हो ओके, so it is 4. Okay, then we are going to do the multiplication. Three into 3. 0 याचा आउटपुटच येणार नाही, कारण मल्टिप्लिकेशन करता काय यूज करतो आपण? रेजिस्टर ए आणि रेजिस्टर बी. लिमिट ओके ओके, इथं मी चेक करत होतो, तुमचं लक्ष याच्यामध्ये आपण दिस यू आर नॉट गोइंग टू यूज, यू हॅव टू यूज रेजिस्टर बी. ए आणि बी यूज करावं लागतं तुम्हाला. ओके, आणि इथे इन्स्ट्रक्शन आहे MUL AB. ओके, MUL AB. सो दॅट चेंज यू नीड टू मेक प्रॉपर. तुम्हाला सिंटॅक्स आणि इन्स्ट्रक्शन माहिती असायला पाहिजे. ओके, सो नाउ आय हॅव डन द मल्टिप्लिकेशन. Okay, so 3 into 3, 3 into 3, 9. 9. इथं 9 दिसतंय अक्युमुलेटरला, Yes, sir. आणि इथं 9 आहेत का? इथं दिसतंय 0 Yes, 9. sir. आता हे 0 9 कसे Yes, आहेत? sir. तर 1, ओके, 1 आणि 8. 8 plus 1, 8 plus 1, 9. 9. So it is 9. So it is multiplication. ओके, परत एक मल्टिप्लिकेशन करता आपण आणखी एक व्हॅल्यू चेक करून घेऊया. ओके, सो नाउ 4 into 3. 12 Okay, peripherals I have put photon. Sorry, save nahi झालं, debug, it was not debug properly. Okay, 4 into 3, 4 into 3 किती होतं? 12. Okay, but my microcontroller does not give me output in decimal. It will give output in hexadecimal. त्यामुळे accumulatorला काय दिसतंय तुम्हाला? 0C. ओके, इन द accumulator you can see 0C. इथं पण काय दिसतंय? 0C. C means 12. ओके, A means 10, B means 11 and C means 12. 0 to 9. 9 नंतर 10 ला काय यूज करतात? A, 11 ला B आणि 12 ला C. तर आता इथं 12 दिसतंय का? This is 4 and this is 8. 8 plus 4, 12. Okay, so like this you can get over it. Now if it is a DIV, if I want to perform the division, okay, so for division 4/2, that we are going to use. After making the changes, you need to every time save it and do that process. Okay, मग इथं okay, 4/2, 4/2 is your, 2 so you can get over here 2 year over here. Okay, so this is how you can write the program. लक्षात आलंय? आणि हाच प्रोग्राम रन झाल्यानंतर तुम्हाला याची एक फाईल क्रिएट होतं. सो दॅट वन मोर थिंग दॅट यू नीड टू कन्सिडर, बिकॉज दिस फाईल इज ऑफ नो यूज. ओके, आपल्याला जी फाईल यूज करायची आहे ना, त्याकरता तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये व्ह्यू प्रोजेक्टमध्ये जायचं, ऑप्शन फॉर सोर्स ग्रुप 1. ओके, ऑप्शन फॉर सोर्स ग्रुप 1 नाही, इथं ऑप्शन फॉर टार्गेट 1. ओके, प्रोजेक्टमध्ये जायचं, ऑप्शन फॉर टार्गेट 1, आणि याच्यामध्ये आहे ना आउटपुटला क्लिक करायचं. आउटपुट टॅब मध्ये क्रिएट हेक्स फाईल नावाचा एक ऑप्शन आहे. बिकॉज इन द मायक्रो कंट्रोलर वी आर गोइंग टू राईट हेक्स फाईल. मायक्रो कंट्रोलर मध्ये फक्त हेक्साडेसिमल फाईल आपण राईट करू शकतो 8051 ला. तर त्याकरता तुम्हाला इथं क्रिएट हेक्स फाईल करायची आहे. वेन यू आर गोइंग टू क्रिएट द हेक्स फाईल यू नीड टू प्रेस ओके. ओके, आणि आता जर डिबग केलं, बिल्ड केलं तुम्ही, तर तुम्हाला इथं काय दिसेल ते बघा.
Okay, so here hex file is going to be created over here. तुमची hex file, creating hex file हा एक message आला, creating hex file from obj experiment1. ओके, म्हणजे आता तुमची hexadecimal file create झाली. Now this hexadecimal file we need to burn into the microcontroller. So where is this hexadecimal file? So this hexadecimal file is in your, जिथं तुम्ही तो एक्सपेरिमेंट आहे ना, आपण एकच फाईल क्रिएट, दोन फाईल लिहिल्या होत्या तिथं, एक्सपेरिमेंट 1 आणि एक्सपेरिमेंट ASM. तर तिथं नंबर ऑफ फाईल्स आर क्रिएटेड. आता तुम्हाला किती 2 फोल्डर आणि 3 फाईल दिसत आहेत त्या एक्सपेरिमेंट 1 फोल्डर मध्ये. वी हॅव क्रिएटेड एक्सपेरिमेंट 1 फोल्डर. इन दॅट एक्सपेरिमेंट फोल्डर वी हॅव क्रिएटेड दीज 2 फाईल, एक्सपेरिमेंट 1 आणि दुसरी मेन एक्सपेरिमेंट.asm. त्यानंतर स्टार्टअप एक नवीन क्रिएट झाली. त्यानंतर लिस्टिंग मध्ये गेले तर तिथं 3 फाईल्स आहेत, स्टार्टअप लिस्ट, एक्सपेरिमेंट 1 लिस्ट आणि हे. This file will show you the error message. ही फाईल जर बघितली तुम्ही नोटपॅड मध्ये, it will show you the error message. काय नंतर ऑब्जेक्ट फाईल. सो दिस हेक्स फाईल इज ऑफ इम्पॉर्टंट टू मी. म्हणजे टोटल किती फाईल्स क्रिएट होतात ते चेक करून घ्या. 3 3 + 3 6 आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट मध्ये 1 2 3 4 5 6 7. सो नियरली 13 फाईल्स आर क्रिएटेड फॉर अ सिंगल प्रोजेक्ट. तुम्ही जो एक प्रोजेक्ट किंवा छोटा अप्लिकेशन करता त्याच्या, आणि आपल्याला इम्पॉर्टंट फक्त ही फाईल आहे, हेक्स फाईल. आता हेक्स फाईलला जर क्लिक केलं, सो हाऊ द हेक्स फाइल्स लुक्स लाईक. ही हेक्स फाईल आहे तुमच्या प्रोग्रामची. दिसतंय तुम्हाला? आर यू एबल टू सी दिस वन? हो सर. ऍक्च्युअली तुमच्या मायक्रो कंट्रोलर मध्ये हे राईट होत आहे, जो आपण प्रोग्राम लिहिलाय ना आता मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनचा, त्यात डिव्हिजन वगैरे नाही जाणार. तुम्ही मायक्रो कंट्रोलर मध्ये प्रोग्राम हा राईट करणार आहे 030002208000F3. ओके, सो आता असा जर प्रोग्राम लिहायचा असला तुम्हाला तर काही कळेल का याच्यामधनं? अँड इफ देर इज एनी प्रॉब्लेम ऑर एरर, इज इट पॉसिबल फॉर यू टू आयडेंटिफाय द एरर फ्रॉम दिस कोड? So it is not possible for us. That's why what you are going to do, we are going to write the program in our normal language, and the assembler or compiler will do the work of conversion. त्याकरता assembler किंवा compiler यूज होतात, आणि ते compiler किंवा assembler काय करतात, नॉर्मली assembler will convert the medium level language program into the machine language program, and compiler will convert the high level language program into the machine level language program. ओके, म्हणजे तुम्ही जो प्रोग्राम तुमच्या लँग्वेज मध्ये लिहिलेला इंग्लिश वगैरेचा काय असेल त्याला मशीन लेवल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कंपायलर किंवा असेंबलर करतो. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? येस सर. आता आपण एक दुसरा, आता एक कोडचं बघितलं तर आपण एक बघूया की एक दुसरा एक प्रोग्राम चेक करूया. अगेन आय एम गोइंग टू राईट वन, क्रिएट वन न्यू प्रोजेक्ट. ओके, स्टेप्स पण तुमच्या एक वेळ लक्षात येऊन जातील. किल V5 ला गेलो, एक नवीन फोल्डर घेतलं, एक्सपेरिमेंट 2. ओके, त्या एक्सपेरिमेंट 2 मध्ये एक माय फाईल क्रिएट केली, experiment 2. Then I have to select P89V51RD2. Okay, so this controller is available in our college, that's why I am going to use this one. तुम्ही दुसरा पण यूज करू शकता. Atmel चा पण बऱ्यापैकी यूज होतो. एक नवीन फाईल घेतलेली आहे, I have written the program already. ओके, परत टाईप करण्यापेक्षा मी एक ऑलरेडी स्क्वेअर वेव्ह जनरेशनचा प्रोग्राम राईट केलेला होता, तो प्रोग्राम मी कॉपी पेस्ट केलेला आहे इथं, अँड आय एम गोइंग टू सेव्ह दॅट प्रोग्राम ॲज अ experiment2.asm. ओके, त्याला नाव दिलेलं आहे experiment2.asm, आणि तो मला त्या एक्सपेरिमेंट 2 च्या फाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. सो यू नीड टू चेक ओव्हर हिअर कुठे आहे ते. ही पाथ तुम्हाला सेट करायची आहे इच अँड एव्हरी टाइम. ओके, तो एक्सपेरिमेंट 2. त्यानंतर सोर्स ग्रुप मध्ये ऍड करायचा, ऍड एक्झिस्टिंग प्रोग्राम टू द सोर्स ग्रुप. ओके, त्यानंतर सेव्ह करून बिल्ड करायचं. नाउ इट विल शो मी द 0 एरर. पण इथं माझी हेक्स फाईल क्रिएट झालेली नाहीये. सो हेक्स फाईल क्रिएट करण्याकरता प्रोजेक्ट मध्ये जायचं, ऑप्शन्स, परत एक वेळ प्रोजेक्टला जायचं, टार्गेटला जायचं, आउटपुट, क्रिएट हेक्स फाईल नावाचं हे करायचं, आणि ओके. आता इथं हेक्स फाईल होती का? नाही. मी परत बिल्ड करतो. नाउ आय विल गेट द मेसेज हेक्स फाईल इज क्रिएटेड, क्रिएटिंग हेक्स फाईल फॉर द ऑब्जेक्ट. ओके, सो यू नीड टू टिक दिस ऑप्शन. प्रत्येक वेळेस तुम्हाला हे ऑप्शन टिक करावं लागेल. ओके, तेव्हाच ही हेक्स फाईल क्रिएट होईल त्यामध्ये. त्यानंतर मला काय करायचं, आता डिबग करायचंय. सो डिबग विल जनरेट द कोड्स फॉर दिस वन. आता इथं तुम्हाला ते हेक्स कोड दिसतील जे ऍक्च्युअली तुम्हाला हे होत आहे. सो हे जे आहेत tmod, मूव tmod मीन्स टायमर रेजिस्टर आहे तुमचं. सो टायमर रेजिस्टर मध्ये मूव कोणाकरता 758901 आहे. 01 म्हणजे हा आहे, 7589 इज द
कोड फॉर मूव टी मोड. ओके, सेट बीटचा जो कोड आहे ना तो D2B2 आहे. सो पिन 3.2 सेट करायचा आहे, त्याचा कोड आहे B2 आणि सेट बीटचा कोड आहे D2. सो दिस इज D2B2. So just like that, this hexadecimal codes are automatically created by the assembler for this system. Okay. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे मला, आय नीड टू चेक द आउटपुट. आता स्क्वेअर वेव्ह जर बघायची असेल तर स्क्वेअर वेव्ह मला बघावं लागेल ना, कुठे दिसणार आहे स्क्वेअर वेव्ह, पोर्ट असेल ना. ओके, आय नीड टू चेक ऑन द पोर्ट. सो तुम्हाला व्ह्यू मध्ये जायचंय, व्ह्यू मध्ये अनालिसिस विंडो, यू नीड टू गो टू द व्ह्यू. इन द व्ह्यू यू हॅव द अनालिसिस विंडो. अनालिसिस विंडो मध्ये लॉजिक अनालायझर असेल, त्या लॉजिक अनालायझरला जायचंय अँड देन ओके. सो वी हॅव सेटअप हिअर. यू हॅव टू, आपण पोर्ट 3 वर बघणार आहे. सो पोर्ट 3 इथे मी करतोय पोर्ट 3. पोर्ट 3 केला. इथे तुम्ही कलर चूज करू शकता, कुठल्या कलर मध्ये तुम्हाला पाहिजे इथे. ओके, देन क्लोज अँड देन ओके. सो इफ आय एम गोइंग टू नाव रन, आता मी रन जर केलं तर मला इथं नाव, आर यू एबल टू सी द वेव्स? दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर? Yes, sir. ओके. Yes, sir. हो सर. सो दिस इज द प्रोग्राम फॉर जनरेटिंग द स्क्वेअर वेव्ह. जसं सीआर वर आपल्याला स्क्वेअर वेव्ह वगैरे दिसतं, मग हेच आपण पल्सेस वगैरे स्क्वेअर वेव्ह असे जनरेट करू शकतो. बाय यू कॅन डू द डिफरंट प्रोग्राम फॉर डिफरंट ऍप्लिकेशन ॲज पर युअर रिक्वायरमेंट. यू कॅन जनरेट द प्रोग्राम. ओके. सो आयदर यू वॉन्ट टू झूम इन झूम आउट, तुम्हाला नाव इट इज प्रॉपरली विजिबल. आता स्क्वेअर वेव्ह थोडीफार दिसत असेल तुम्हाला. सो यू कॅन जनरेट दिस स्क्वेअर वेव्ह ॲज पर युअर रिक्वायरमेंट. यू कॅन राईट द प्रोग्राम. जसं आपण आधी बघितलं अर्थमॅटिक ऑपरेशनचा प्रोग्राम बघितला, नंतर आता वेव्ह जनरेशनचा. सो सच टाइप ऑफ प्रोग्राम्स आर गोइंग टू बी डन. सो वॉट एव्हर द रिमेनिंग प्रोग्राम्स आय विल जस्ट पोस्ट इट इन टू द LMS पोर्टल. यू कॅन जस्ट गो थ्रू दिस पण. ओके, बाकी जे प्रोग्राम्स आहेत ते पण मी LMS पोर्टलवर पोस्ट करून देईल आणि त्याच्यावरून तुम्ही ते बघून घ्याल याच्यावर. सो इज इट क्लिअर हाऊ टू राईट द प्रोग्राम इन द किल? किल सॉफ्टवेअर मध्ये प्रोग्राम कसा राईट करायचा आणि कसा चेक करायचा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण डायरेक्ट मायक्रो कंट्रोलर मध्ये जर प्रोग्राम बर्न केला आणि चुकून आपल्या प्रोग्राम मध्ये एरर असतील तर तुमचा मायक्रो कंट्रोलर आणि आउटपुट डिव्हाइसेस डॅमेज होऊ शकतात. ओके, त्याकरता आपण काय करतो, आधी त्या प्रोग्रामला सिम्युलेट करतो. सिम्युलेट करतो म्हणजे त्याचे रिझल्ट चेक करतो, व्हर्च्युअली रिझल्ट चेक करतो. आणि रिझल्ट चेक करण्याकरता आपण पेरिफेरल्स मध्ये इनपुट आउटपुट, आता माझ्या मायक्रो कंट्रोलरला 4 पोर्ट्स आहेत, P0 P1 P2 P3. मग ते व्हर्च्युअल पोर्ट्स तुम्हाला इथं अवेलेबल होतात आणि त्याच्या व्हॅल्यूज तुम्ही इथे चेक करू शकता. त्याचप्रमाणे टायमर्स पण आहेत त्याच्यामध्ये, इंटरप्ट आहेत, सिरियल पोर्ट्स पण आहे. तो सिरियल पोर्ट पण तुम्हाला तिथे दिसतात, मेसेज काही. सो एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड वन्स यू हॅव मीन्स जस्ट थिंक दॅट माय प्रोग्राम इज ओके, म्हणजे तुम्ही चेक केलाय आणि चेक केल्यानंतर तुम्ही सॅटिस्फाय आहे. इफ यू आर सॅटिस्फाईड दॅट युअर प्रोग्राम इज रनिंग इन द प्रॉपर मॅनर, देन ओनली यू हॅव टू बर्न इन टू द कंट्रोलर. ओके, तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं, तुमचा प्रोग्राम जे इंटेंडेड आउटपुट आहे, तुम्हाला जे पाहिजे ते आउटपुट देत असेल, त्यानंतरच तो प्रोग्राम मायक्रो कंट्रोलर मध्ये रन करायचा आहे. कारण तुम्ही जर डायरेक्टली टेस्ट न करता आधीच मायक्रो कंट्रोलर मध्ये केलं, त्या केसमध्ये तुमचे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस डॅमेज होऊ शकतात, आउटपुट डिव्हाइसेस, कंट्रोलर पण डॅमेज होऊ शकतो. सो यू शुड बी व्हेरी केअरफुल दॅट यू नीड टू फर्स्ट टेस्ट द प्रोग्राम अँड देन ओनली यू कॅन पुट इन टू द ऍक्च्युअल वर्किंग सिस्टीम. ओके, इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, Okay. sir. आता हे किल सॉफ्टवेअर आहे. सो इफ पॉसिबल यू कॅन डाउनलोड दिस किल सॉफ्टवेअर. ओके, तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही तुमच्याकडे PC वगैरे असेल तर तुम्ही किल सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता, त्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता. सो इट इज युजफुल फॉर यू. ओके, त्यानंतर एक प्रोथियस पण आहे सिम्युलेशनचं, त्याची लिंक पण मी शेअर केली होती काही, पण तुमच्याकडची सिस्टीमला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यात क्रॅकिंगची प्रोसेस आहे, हाऊ टू क्रॅक दॅट सॉफ्टवेअर. तर त्याच्यामध्ये लायसन्स की असतात. दॅट व्हिडिओ ऑल्सो आय विल अपलोड अँड शेअर यू द लिंक फॉर दिस वन. If you are the PC or you are the laptop at your home, then you can just go for this one. Okay, because these things are very important. हे जे स्टडी आपण बुक्स मधनं करतो ना, ते ठीक आहे, पण तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं आहे. ऍज अ इंजिनियर, ऍज अ टेक्निकल पर्सन, प्रॅक्टिकल नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड इंडस्ट्री,
they are going to use such type of software for simulation purpose, for making their model, okay, for checking their results and all these things. So today we are going to stop over here, and in the next lecture we are going to just go for your, this is almost your 3, 4 and 5th chapter is almost cover. फक्त एक दोन पॉइंट्स आहेत ते theoretical आहेत, ते डायरेक्टली मी तुम्हाला PSW रजिस्टर म्हणजे काय, त्याचे काय असतात, सो दीज आर द theoretical things that I will share with you. आणि then we are going to discuss for chapter number 2, unit number 2. Is there any difficulty, काही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम